नमस्कार. आजच्या या असखोल चर्चेत आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 5व्या अध्यायाचा म्हणजे त्याच्यातला तो जो मुख्य गाभा आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. हो, आणि हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण तो म्हणजे एक प्रकारे खरी भक्ती आणि भौतिक संपत्तीचा मोह यातला जो संघर्ष आहे ना, तो खूप छान उलगडून दाखवतो. बरोबर. म्हणजे बघा ना, आजच्या काळात आपण पाहतो की एखादा अब्जाधीश किंवा कॉर्पोरेट बॉस कसा पैशाच्या जोरावर म्हणजे काही विकत घेऊ पाहतो. अगदी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी. हो, बरोबर. केवळ प्रतिष्ठेसाठीच. पैशाच्या बळावर आपण काही मिळवू शकतो हा जो अहंकार असतो, अगदी तोच प्रकार या ऐतिहासिक दस्तावेजात घडताना दिसतो. नक्कीच. बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांची कृती नेमकी याच मानसिकतेवर बोट ठेवते. म्हणजे असं होतं की अक्कलकोटचे मालोजी राजे आणि तिथले लोक पूर्वपुण्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या सहवासात होते हे त्यांना कळतं. अच्छा. आणि व स्वामींची कीर्ती जेव्हा मल्हाररावांपर्यंत पोहोचते तेव्हा ते चक्क स्वामींना बडोद्याला आणणाऱ्यासाठी मोठं इनाम जाहीर करतात. अरे बापरे, म्हणजे मोठी जहागिरी वगैरे ना? हो, जहागिरी देण्याची घोषणा करतात. सत्तेत असलेल्या माणसांना नेहमी वाटतं की प्रत्येक गोष्टीला किंमत असते आणि पैशाने काहीही मिळवता येतं. म्हणजे आध्यात्मिक शक्तीलाही ते एका भौतिक वस्तूची किंमत लावायला बघतात. अगदी तसंच. हे खूपच म्हणजे विचित्र आहे. पैशाचा हा अहंकार माणसाला वास्तवापासून किती दूर नेतो. कारण ह्या घोषणेनंतर जे खरोखर जाणते लोक होते त्यांनी लगेच माघार घेतली. हो, कारण त्यांना पक्क ठाऊक होतं की सत्पुरुषाला पैशाने बांधता येत नाही. अगदी बरोबर. पण मग तिथे तात्यासाहेबांसारखा माणूस येतो ज्यानं हा विडा उचलला आणि त्यांनी अक्कलकोटला येऊन म्हणजे अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला. हो, त्यांनी लोकांना धन वाटलं, मोठ्या जेवणावळी घातल्या. हो, आणि मला वाटतं या उधळपट्टीमागे पण एक विशिष्ट मानसशास्त्र काम करतं. नक्कीच. म्हणजे जेव्हा इतरी गोष्ट नैसर्गिकरित्या मिळवता येत नाही तेव्हा माणूस पैशाचा प्रभाव वापरून एक कृत्रिम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. तात्यासाहेबांनी बरोबर स्वामींच्या जवळच्या माणसाला म्हणजे चोळप्पाला लक्ष केलं. अच्छा. आणि त्याला चक्क 10,000 जहागिरीचं आमिष दाखवलं. हो, आणि चोळप्पा त्यावेळी प्रचंड आर्थिक चणचणीत होता, त्यामुळे तो या मोहात साहजिकच अडकला. पण इथेच ना मला एका महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे थोडं लक्ष केंद्रित करावंसं वाटतं. आपण चोळप्पाच्या भूमिकेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? म्हणजे कसं? म्हणजे त्याला आपल्या कुटुंबासाठी आर्थिक स्थिरता हवी होती. त्यात त्याची नक्की काय चूक होती की एका सत्पुरुषाच्या अस्तित्वाला म्हणजे एखादं VIP टूर समजण्याची घोडचूक तो करत होता? हां, खूप छान प्रश्न आहे. गरिबी आणि कुटुंबाची चिंता माणसाला मानसिक कोंडीत पकडते हे तर आपण नाकारूच शकत नाही. बरोबर. इथे माणसाचे मन स्वतःचीच समजूत कशी घालतं ही प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. चोळप्पा मूळचा वाईट नव्हता, पण पैशाच्या गरजेमुळे त्याने स्वतःला पटवून दिलं की स्वामींना बडोद्याला नेणे ही सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुटुंबाची सोय होईल आणि स्वामींचाही मानसन्मान वाढेल असा विचार त्याने केला असावा. अगदी बरोबर. पण या विचार प्रक्रियेत तो मूळ हेतूच विसरला की स्वामी हे या भौतिक मानस सन्मानाच्या पलीकडचे आहेत. एका वाईट कृतीला चांगल्या हेतूचं आवरण घालण्याची ही मानवी वृत्ती इथे दिसते. आणि म्हणूनच जेव्हा तो हा विषय घेऊन स्वामींकडे जातो आणि बडोद्याला मिळणाऱ्या मानस सन्मानाबद्दल सांगतो तेव्हा स्वामी रागावत नाहीत, ते फक्त हसतात. हो, ते हसतात, कारण ते हसणं माणसाच्याच या कमकुवतपणावर होतं. स्वामी अत्यंत मार्मिकपणे म्हणतात की अरे, त्यांच्या मनात भक्तीच नाही, तिथे जाऊन काय उपयोग. क्या बात है. एकाच वाक्यात त्यांनी विषय स्पष्ट केला. हो, या एका वाक्यात त्यांनी बडोद्याच्या लोकांचा तो व्यवहारी आणि अहंकारी हेतू अचूक उघडा पाडला. कोणत्याही कृतीत जर मूळ हेतू प्रामाणिक नसेल आणि निखळ समर्पण नसेल ना, तर त्या बाह्य दिखाव्याला किंवा व्यवहाराला शून्य किंमत असते. अगदी बरोबर. हा 5वा अध्याय म्हणजे अक्कलकोटच्या लोकांची निखळ भक्ती आणि बडोद्याच्या लोकांचा केवळ तो व्यवहारी दृष्टिकोन यातील दरी अत्यंत स्पष्टपणे दाखवून देतो. नक्कीच. आणि म्हणूनच आयुष्यात कोणत्याही व्यक्तीशी किंवा तत्वाशी जोडले जाताना त्यामागील आपला हेतू प्रामाणिक आहे की केवळ भौतिक लाभाचा याचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं ठरतं. अगदी खरंय. आणि आपण सुरुवातीला जे कॉर्पोरेट बॉसचं उदाहरण दिलं होतं ना, त्यावरून हा विचार थोडा पुढे नेऊया. जर खरे ज्ञान, साधेपणा आणि सत्पुरुषांचा सहवास पैशाने किंवा बळजबरीने मिळवता येत नसेल तर एखाद्या गोष्टीवर निव्वळ मालकी मिळवण्याच्या या मानवी अट्टहासामुळेच त्या गोष्टीचं मूळ सौंदर्य आणि महत्त्व आपण कायमचं नष्ट करत असू का? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। अखण्ड